नमस्कार. मी विद्या तवल, युनिक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये मी फायनान्शियल सब्जेक्ट शिकवते. तर आता जो SPPUचा MBAचा पेपर येतो आहे, या पेपरच्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका कुशंका आहेत. पेपर कसा सोडवायचा, पेपरचा फॉर्मॅट कसा असेल, त्यानंतर प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे, थेअरेटिकल पार्ट कसा प्रिपेअर करायचा. तर या सगळ्या शंका तुमच्या पुढच्या साधारण 1 तासाच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सॉल्व करण्याचा माझा प्रयत्न आहे. पण डिवोशनली 1 तास तुम्ही जर प्रामाणिकपणे हा व्हिडिओ ऐकलात तर मी गॅरंटी देऊ शकते की तुम्ही या सब्जेक्टमध्ये सहजपणे पास होऊ शकता. आणि त्याचबरोबर थोडीशी अजून प्रॅक्टिस सिमिलर प्रॉब्लेम्सची जर तुम्ही केली तर मग तुम्हाला स्कोरिंग देखील हा विषय करता येण्यासारखा आहे. सो आता आपण वेळ न घालवता प्रॉपर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुरुवात आपण पेपर फॉर्मॅट समजून घेण्यापासून करूयात. फायनान्शियल मॅनेजमेंटचा हा पेपर 2024 पॅटर्नचा तुमच्यासमोर आहे. हा 50 मार्कांचा पेपर आहे, परंतु आता 2025चा जो पॅटर्न येणार आहे तो 60 मार्कांचा असणार आहे. तर जो फॉर्मॅट आमच्यापर्यंत पोहोचला आहे त्याच्या बेसिसवर मी तुम्हाला तो त्या पद्धतीने एक्सप्लेन करते. तर जसे या फॉर्मॅटमध्ये 5 प्रश्न आहेत, तुमच्याही फॉर्मॅटमध्ये 5च प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्न हा जसा 10 मार्कांचा, असे 10 मार्कांचे 5 प्रश्न आहेत. तर त्याऐवजी प्रत्येक प्रश्न हे 12 मार्कांचे आणि 12 पंचे 5 प्रश्न 60 मार्कांचे असा हा फॉर्मॅट असणार आहे. त्यानंतर यामध्ये बघा, क्वेश्चन नंबर 1, सॉल्व एनी 5. तर तुमच्या फॉर्मॅटमध्ये सॉल्व एनी 6 येईल, म्हणजे 6 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील. ईच क्वेश्चन 2 मार्क्स, असे 12 मार्क्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 1मध्ये मिळून जातील. तर हा पूर्ण थेअरेटिकल बेस आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे शॉर्ट आन्सर्स एक्सपेक्टेड आहेत. तर पूर्ण पुस्तकाचा जर तुम्ही थोडासा आढावा घेतलात तर तुम्हाला हे प्रश्न सहजपणे जमून जातील. तर थेअरी पार्ट हा तुमचा थोडासा तुम्हाला रीड करावा लागणार आहे त्यासाठी, किंवा अशा पद्धतीचे काही प्रश्न मला जमले तर मी तुम्हाला काढूनही देईन. आणि तेवढे जरी तुम्ही प्रिपेअर केले तर तुम्हाला इथे 12पैकी 12 मार्क सहजपणे मिळून जातील. तर साधारण बघा, इथे 8 एक क्वेश्चन असतील आणि 8-9 क्वेश्चनपैकी तुम्हाला फक्त 6 प्रश्न इथे सोडवायचे असतील. आता इथे काही ऑब्जेक्टिव्हवाले पण प्रश्न आहेत, म्हणजे तुम्ही फक्त अल्टरनेटिव्ह जे काही अवेलेबल आहेत त्यातला चूज करायचा आहे. तर हे अजून त्यातल्या त्यात सोपा प्रकार आहे, ज्याच्यामुळे 6 मार्क मिळवणं तुमच्यासाठी फारसं अवघड नाही आहे. 12 मार्क मिळवणं तुमच्यासाठी फारसं अवघड नाही आहे. तर क्वेश्चन नंबर 1मध्ये 12पैकी प्रयत्न करायचे, आपल्याला 12पैकी 12 मार्क मिळवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2मध्ये 10 मार्कांना हा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 2 याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत. त्यातले 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. थोडेसे लॉंग आन्सर्स इथे एक्सपेक्टेड आहेत, म्हणजे साधारण 1 फुलस्केप, 1 ते 1.5 फुलस्केप तुम्ही आन्सर लिहिणं अपेक्षित आहे. तर आता तुमच्या फॉर्मॅटमध्ये ईच क्वेश्चन फॉर 6 मार्क्स असणार आहे. 6 मार्काला 1 प्रश्न, अशा पद्धतीने 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत. तर इथे 3पैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर दीर्घोत्तरी प्रश्न, म्हणजे लॉंग आन्सर्स इथे एक्सपेक्टेड आहेत. तर मी साधारण तुम्हाला हे 10 ते 15 प्रश्न काढून देईन. तर हमखास त्यातले 2 ते 3 प्रश्न तुम्हाला इथे मिळून जातील. आणि त्याची प्रिपरेशन थोडीफार तुम्हाला ते 10-12 प्रश्न व्यवस्थित वाचून समजून घेऊन प्रिपेअर करावे लागतील आणि तुम्हाला ते व्यवस्थित इथे मांडता येतील. म्हणजे आता इथे 12 मार्कांपैकी आपण धरूयात, तुम्हाला ईच क्वेश्चन 3 to 4 मार्क्स तर सहज मिळतील, म्हणजे 8 एक मार्क तुम्हाला या क्वेश्चनमध्ये मिळून जातील. तर सुरुवातीचे 12 आणि हे 8 असे 20 मार्क्स तुमचे इथेच झाले. म्हणजे पासिंगसाठी जे आवश्यक आहे ते मटेरियल जर तुम्ही व्यवस्थित तयार केलं तर इथपर्यंतच तुम्ही पासिंगला टच करू शकता. पण तरीही आपल्याला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे आणि आपल्याला प्रॉब्लेम्स समजून घ्यायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5 हे तिन्ही प्रॅक्टिकल, म्हणजेच प्रॉब्लेमवाले क्वेश्चन्स आहेत, ज्याच्या कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. फक्त काहीतरी रीड करून आपण जर काही अटेम्प्ट केला तर तो साफ 0 मार्क्स देण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचे याचा थोडासा अंदाज घेणं, ॲटलिस्ट अंदाज
आणि जमलं तर व्यवस्थित समजून घेणं आणि व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे. तर क्वेश्चन नंबर 3मध्ये तुम्हाला इथे प्रश्न दिसतोय रेशो ॲनालिसिसचा. त्याला ऑर दुसरा एक प्रश्न आहे. कॉमन साईज स्टेटमेंट तुम्हाला इथे बनवायचं आहे. अर्थात ज्याला काहीच माहिती नाही त्याच्यासाठी हे सगळं पूर्णपणे अननोन थिंग्स आहेत. पण निश्चितच मी यामध्ये क्वेश्चन नंबर 3मधला एक प्रश्न, क्वेश्चन नंबर 4मध्ये तुम्हाला वर्किंग कॅपिटलचा प्रॉब्लेम आहे, त्याला और दुसरा एक प्रश्न आहे. आणि क्वेश्चन नंबर 5मध्ये बजेटिंगचा प्रॉब्लेम आहे, कॅपिटल बजेटिंगचा, आणि त्यालाही और कॅपिटल बजेटिंगचाच प्रॉब्लेम आहे. तर 3, 4, 5 हे जे प्रश्न आहेत तर त्यातले एक एक ऑप्शन मी तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून काही जरी पूर्ण जमला नाही पण काहीतरी तुमचा ॲटेम्प्ट जरी तिथे दिसला, फॉर्म्युले थोडासा बेस जरी तुम्ही तिथे मांडलात तर तुम्हाला काही ना काही मार्क तिथे मिळतील. आणि अगदी छानपणे समजून घेतलं तर तुम्ही छान 10पैकी 10 मार्कही तिथे मिळवू शकाल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जे काही याच्या पुढे मी 3 प्रॉब्लेम शिकवणार आहे ते व्यवस्थितपणे समजून घ्या आणि प्रयत्न करा परीक्षेमध्ये छान पद्धतीने ते सॉल्व करू शकाल. तर आता आपण याच्या पुढे क्वेश्चन नंबर 1 म्हणजे रेशो ॲनालिसिसपासून एकेका प्रश्नाला कसं सॉल्व करायचं हे समजून घेऊयात. प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वी 1-2 मिनटं तुमचा वेळ घेते. प्रॉब्लेम तर आपण घेणारच आहोत, व्यवस्थित समजून घ्यालच. त्याआधी तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की आता आपले ॲडमिशन्स सुरू झालेले आहेत. 2026-27चे ॲडमिशन्स CETचा निकालही लागलेला आहे. तर आता तुमच्या संपर्कात जे काही तुमचे मित्र असतील, तुमच्या शेजारी राहणारे असतील, कुणीही तुमच्या संपर्कातला व्यक्ती जो ॲडमिशनसाठी विचार करतो आहे, तर कुणी ना कुणी तर नक्कीच असेल. तर प्रत्येकाने किमान एक ॲडमिशन तुमच्याकडून अपेक्षित आहे, किमान एक. आणि जर छानपैकी देता आलं तर जास्तीत जास्त 5 ॲडमिशन तुम्ही द्या. तर हा माझा नंबर मी इथे हायलाईट करते. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा त्यांना तो कॉन्टॅक्ट नंबर द्या, किंवा तुम्ही मला माझ्या नंबरला व्हॉट्सअपला तुम्ही त्यांचा नंबर पाठवा आणि तुमचा रेफरन्स देणं कशा पद्धतीने द्यायचं आहे तो एक्सप्लेन करा. आणि ॲडमिशनसाठी आपलं कॉलेज सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट करतं. आपल्या कॉलेजची फी पूर्ण पुण्यामध्ये सगळ्यात कमी फी आहे. सगळ्या गोष्टी तुमच्यानुसार तुमच्या पद्धतीने तुम्हाला छान पद्धतीने पासिंगपर्यंत नेण्यासाठी शिकवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर त्यासाठी तुम्ही हे जे आहे तुमच्यापर्यंतच ठेवू नका, तर इतर मुलांपर्यंत पण पोचवा. आणि ॲडमिशनचं काम तुम्हाला नक्की माझ्यासाठी करायचं आहे. तर माझा हा कॉन्टॅक्ट नंबर मी देते. या कॉन्टॅक्ट नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करायला सांगा त्यांना, किंवा तुम्हीही कॉन्टॅक्ट करून त्यांचा नंबर मला द्या. ठीक आहे. चला आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूयात. तर हा आहे क्वेश्चन नंबर 3. जो पेपर आपण पाहिला होता त्यातलाच क्वेश्चन नंबर 3 आहे हा. रेशो ॲनालिसिस ह्या टॉपिकचं नाव आहे. फॉलोइंग इज द बॅलन्स स्टेटमेंट अँड बॅलन्स शीट ऑफ डॅश डॅश कंपनी लिमिटेड. त्यानंतर त्यांनी देताना आपल्याला प्रश्नामध्ये इन्कम स्टेटमेंट त्यांचं दिलेलं आहे आणि खाली बॅलन्स शीट दिलेली आहे. आणि आपल्याला काय प्रिपेअर करायला सांगितले ते बघा. प्रिपेअर करायला त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला कॅल्क्युलेट वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो, दुसरं सांगितले फिक्स्ड ॲसेट टर्नओव्हर रेशो, तिसरं सांगितले स्टॉक टर्नओव्हर रेशो, चौथं आहे डेब्ट इक्विटी रेशो, आणि 5वं आहे सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉईड. तर आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला प्रत्येक जे क्वेश्चन्स आहेत किंवा रेशोज त्यांनी विचारलेले आहेत त्याचे फॉर्म्युलेज आहेत ते इथे अप्लाय करावे लागतील. तर मग परीक्षेत हेच 5 फॉर्म्युले येतात का? तर नाही. याच्या व्यतिरिक्त पण काही फॉर्म्युले आहेत पुस्तकामध्ये तुमच्या सिलेबसमध्ये, तर तेही फॉर्म्युले येऊ शकतात. तर साधारण एक 8-10 फॉर्म्युले याचे आहेत. त्या फॉर्म्युल्यांची लिस्टही मी तुम्हाला देते. पण आता सध्या आपण आता इथे करणार आहोत त्याच्याशीच रिलेटेड ते फॉर्म्युले आहेत. सो हे 5 फॉर्म्युले जरी तुम्ही केले आणि ते फॉर्म्युले वाचून घेतले तरी तुमच्या लक्षात येईल की साधारण कशा पद्धतीने सोडवायचं आहे.
तर आता आपण या प्रॉब्लेमला कसं सोडवायचं बघा. सगळ्यात आधी त्यांनी आपल्याला सांगितले वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो. तर अर्थातच वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. तर आता आपण पहिला फॉर्म्युला बघूयात त्याचा काय. तर आता बघा मी हे समोर ठेवतेच आहे, पण त्याबरोबर इथे सॉल्व करायला पण सुरुवात करते. सगळ्यात आधी क्वेश्चन नंबर 3 मध्ये क्वेश्चन नंबर 3 मधला हा ए आहे. यामध्ये आपण सगळ्यात आधी पहिल्या नंबरला सॉल्व करणार आहोत. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो. तर याचा फॉर्म्युला काय आहे. तर याचा फॉर्म्युला आहे सेल्स डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल. तर प्रॉब्लेममध्ये बघायचं की ह्या दोन गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत का. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू सेल्स डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल. तर आहे का. तर तुम्हाला सापडेल इन्कम स्टेटमेंटमध्ये त्यांनी आपल्याला 10 लाखाचा सेल दाखवलेला आहे, पण आपल्याला वर्किंग कॅपिटल इथं कुठंच सापडत नाही आहे. याचा अर्थ आपल्याला वर्किंग कॅपिटल आधी काढून घ्यावं लागेल. मग वर्किंग कॅपिटल म्हणजे काय. मराठीमध्ये म्हणायचं झालं तर वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळतं भांडवल. पण ते कशा पद्धतीने काढणार. मग काही कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला पहिलं वर्किंग कॅपिटल काढून घ्यायचं, त्यानंतर हा फॉर्म्युला अप्लाय करून आपल्याला वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशोचा आन्सर सॉल्व करायचा आहे. तर मग आता वर्किंग कॅपिटल पहिलं काढावं लागेल आपल्याला. तर वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला काय आहे बघा. वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट ॲसेट्स मधून तुम्हाला काय करायचं आहे मायनस करंट लायबिलिटी. आता ज्याच्याकडं अजिबातच अकाउंटिंगचा बेस नसेल तर करंट ॲसेट्स काय करंट लायबिलिटी काय हे थोडंसं ब्लँक व्हायला होईल, पण थोडासा प्रयत्न करा, सहज समजून जाईल. करंट ॲसेट्समधून करंट लायबिलिटी आपल्याला मायनस करायची आहे. जर बॅलन्स शीटमध्ये पुन्हा येऊयात आपण. बॅलन्स शीटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या आहेत लायबिलिटी आणि या आहेत ॲसेट्स. पण मग यातल्या करंट कोणत्या. एक असतात फिक्स्ड, दुसऱ्या असतात करंट. ॲसेट्सच्या बाबतीत तरी म्हणेन की फिक्स्ड ॲसेट्स आणि करंट ॲसेट्स. ज्या लॉंग टर्म असेट्स असतात त्या फिक्स्ड असतात. ज्या फ्लक्च्युएट होणाऱ्या गोष्टी आहेत ॲसेट्समध्ये त्याला सगळ्यांना आपण काय म्हणतो करंट. तर यामध्ये बघा स्टॉकमध्ये सतत फ्लक्च्युएशन्स असणार. आज 2.5 लाखाचा आहे, उद्या 3 लाखाचा ॲड केला तर 3 लाखाचा होईल, विकला तर कमी होईल, 2 लाखाचा होईल. तर फ्लक्च्युएशन्स आहेत, म्हणजे स्टॉक हा करंट ॲसेटमध्ये मोडतो. डेटर्ससुद्धा, डेटर्स म्हणजे आपले कस्टमर्स ज्यांनी आपल्याकडून लोनवर किंवा उधारीने माल घेतलेला आहे, तर ही फिगर चेंज होत असते आणि कॅश अँड बँकची फिगर पण ऑफकोर्स चेंज होते. तर या 3 गोष्टी ज्या आहेत त्या काय आहेत करंट ॲसेट्स आहेत. याच्या व्यतिरिक्त काय येऊ शकतं परीक्षेमध्ये. तर याच्या व्यतिरिक्त बिल्स रिसिवेबल आलं तर सेम थिंग, तीसुद्धा करंट ॲसेट आहे. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस कोणते आले तर तेही करंट ॲसेट्स असू शकतात. पण जनरली एवढं जास्त कंटेंट असे येणार नाहीत, तर साधारण असेच कंटेंट येऊ शकतात. स्टॉक, डेटर्स आणि कॅश यात सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे करंट ॲसेट्स. मग लायबिलिटीमध्ये बघा कॅपिटल तर करंट लायबिलिटी नाही आहे. रिझर्व्स तर आपल्याकडे असलेल्या प्रॉफिटमधला सिक्युअर्ड भाग म्हणजे रिझर्व्स आहेत. डिबेंचर लॉंग टर्म लोन आहे, लॉंग टर्म आहे हे. मग आता याच्यामध्ये राहतं काय तर क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट या 2 गोष्टी ह्या आपल्या काय आहेत करंट लायबिलिटी आहेत. करंट म्हणजे क्रेडिटर्स म्हणजे कोण तर सप्लायर्स आपले, आणि बँक ओडी तर बँकमधून काढलेलं टेम्पररी लोन. मग या 2 गोष्टी करंट लायबिलिटी आहेत. आता याच्या बेसिसवर आपण काय करू शकतो, आधी वर्किंग कॅपिटल काढून घेऊ शकतो आणि नंतर आपण वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो सॉल्व करू शकतो. तर आपण आता वर्किंग कॅपिटल काढून घेऊयात. कसं करणार, करंट ॲसेट्स आधी काढून घ्यायच्या. करंट ॲसेट्समध्ये आता काय काय लिहायचं ठरलं आपलं बघा बरं. स्टॉक, डेटर्स आणि कॅश. स्टॉक प्लस डेटर्स प्लस कॅश अँड बँक.
फिगर्स काय काय आहेत बघूयात आपण. स्टॉक 2.5 लाख, डेटर्स 1 लाख आणि कॅश पण 1 लाख. 2,50,000 प्लस 1 लाख अँड 1 लाख. या सगळ्याची टोटल किती होते? 1 2 2 2 4 4.5 लाख. 4,50,000 ही झाली आपली करंट ॲसेट्स. आता काय काढूयात आपण? करंट लायबिलिटी काढूयात. करंट लायबिलिटीचा फॉर्म्युला काय, करंट लायबिलिटीमध्ये काय काय मोडतं? क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. या दोन्हीच्या फिगर्स बघा काय काय आहेत. 1 लाख आणि 50,000 म्हणजे 1 लाख प्लस 50,000 म्हणजे 1 लाख. 1,50,000 ही आपली करंट लायबिलिटी झाली. मग आता आपल्याला वर्किंग कॅपिटल काढणं सोपं आहे. वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटी म्हणजे 4,50,000 जी आपण करंट ॲसेट काढलेली आहे ती मायनस 1,50,000 जी करंट लायबिलिटी आपण इथे काढलेली आहे. म्हणजे आता किती होणार सगळं मिळून, किंवा याचं सबट्रॅक्शन किती निघणार? 3 लाख रुपये. म्हणजे करंट वर्किंग कॅपिटल आपल्याला सापडलेलं आहे 3 लाख रुपये. आता आपण पुन्हा सुरुवातीचा फॉर्म्युला इथे वापरूयात. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो पुन्हा लिहूयात. टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू सेल्स डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल. सेल्स आपल्या प्रॉब्लेममध्ये पुन्हा एकदा दाखवते कुठे. सेल्स आहेत 10 लाख. सेल्स आहेत 1 2 3 4 5 10 लाख डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल 3 लाख. म्हणजे साधं सरळ आहे. याचं उत्तर किती येणार? 10 लाख डिवायडेड बाय 3 लाख म्हणजे 3.33 टाइम्स हे याचं उत्तर आहे. इथे तुम्हाला एवढ्या परिश्रमानंतर मिळणार आहेत कम्प्लिटली 2 मार्क. तर वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो थोडंसं लेंदी होतं, पण प्रत्येकच फॉर्म्युला एवढा लेंदी असतो असं नाही. ठीक आहे. आता स्टेप नंबर 1 मध्ये आपण म्हणजे पहिला फॉर्म्युला काढला वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो. प्रॉब्लेममध्ये दुसरा बघा, फिक्स्ड ॲसेट टर्नओव्हर रेशो काढायचं आहे आपल्याला. फिक्स्ड ॲसेट टर्नओव्हर रेशोमध्ये काय काढणार आपण? हे बघा, दुसरा फॉर्म्युला मी लिहिते. फिक्स्ड ॲसेट एक मिनिट. फिक्स्ड ॲसेट टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू फॉर्म्युला याचा आहे सेल्स. टर्नओव्हर या शब्दाचा अर्थ सेल्स असतो बरं का. सेल्सची कंपॅरिझन चाललं आहे यांचं. सेल्स डिवायडेड बाय जेवढा सेल आहे त्याच्या प्रपोर्शनमध्ये आपल्याकडे असलेल्या फिक्स्ड ॲसेट्स किती आहेत, साधारण याचा अंदाज घेतला जातो आहे या रेशोमधून. सेल्स तर आपल्याकडे फिक्स्ड आहेत 10 लाख. फिक्स्ड ॲसेट आपल्या बॅलन्स शीटमध्ये बघूयात आपण सापडत आहेत का, तर येस 2,50,000 रेडीमेड आहेत. म्हणजे इथं फार काही लेंदी काम झालं नाही, सहजपणे आपल्याला आन्सर मिळालं. 10 लाख डिवायडेड बाय किती आहे? 10 लाख डिवायडेड बाय 2.5 लाख म्हणजे उत्तर किती येणार आहे? 4 टाइम्स हे आपलं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. हे झालं आपलं, हा झाला आपला दुसरा फॉर्म्युला. आता तिसरं काय विचारलंय बघा. तिसरं विचारलंय क्वेश्चनमध्ये स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशो हा बऱ्याचदा येतो परीक्षेमध्ये बरं का. स्टॉक टर्नओव्हर रेशो कसा काढायचा? COGS म्हणजे काय? डिवायडेड बाय COGS डिवायडेड बाय स्टॉक. ॲव्हरेज स्टॉक पण लिहितात कधी कधी. ओपनिंग क्लोजिंग असेल तर ॲव्हरेज काढून घ्यायचा, ओपनिंग क्लोजिंग नसेल तर आहे ती फिगर घ्यायची. COGS म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. विकलेल्या मालाची कॉस्ट किती आहे ती.
तर आता या प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही पाहिलं तर COGS त्यांनी रेडीमेड दिलं आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 5 लाख रुपये. पण नॉट नेसेसरी की प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड रेडीमेड देतील. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला आहे सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. आता या प्रॉब्लेममध्ये ग्रॉस प्रॉफिट सेपरेटली दिलेलं नाही आहे त्यांनी आपल्याला, पण इथे आपण रॉ मटेरियल, वेजेस आणि मॅन्युफॅक्चरिंग जर आपण मायनस केलं की आपल्याला बरोबर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळतं. आता इथे फार काही विचार करायची गरज नाही आहे, पण जर नसतं तर मी एक फॉर्म्युला लिहून देते. COGS इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. त्यांनी तो जर तसा दिला नसता COGS तर GP नक्की दिला असता आपल्याला. तर आता आपल्याला या फॉर्म्युलाची इथे गरज नाही आहे. COGS रेडीमेड आहे. COGS रेडीमेड किती? 5 लाख रुपये. सो आपण COGS 5 लाख रुपये घेणार आहोत. आणि ॲव्हरेज स्टॉक तर प्रॉब्लेममध्ये वर तर नाही, पण खाली इथे स्टॉक आपल्याला मिळतो आहे 2.5 लाख रुपये, 2,50,000. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 2,50,000. म्हणजे इथे उत्तर आलं 2 टाइम्स. 2 उत्तर आलं, 2 टाइम्स आपण लिहिलं. म्हणजे हाही फॉर्म्युला सोपा होता. तिसरा झाला. चौथा फॉर्म्युला आहे आपला डेब्ट टू इक्विटी रेशो. हाही फॉर्म्युला बऱ्याचदा परीक्षेमध्ये येतो. डेब्ट टू इक्विटी रेशो दिसतंय ना? डेब्ट टू इक्विटी रेशो. डेब्ट टू इक्विटी रेशोचा फॉर्म्युला आहे लॉंग टर्म डेब्ट डिवाइडेड बाय शेअर होल्डर फंड. म्हणजे कंपनीचं डेब्ट कर्ज किती आहे आणि कंपनीचं ओन्ड कॅपिटल, स्वतःचं कॅपिटल किती आहे याचं प्रपोर्शन जाणून घेण्यासाठी डेब्ट टू इक्विटी रेशो जनरली काढला जातो. आता प्रॉब्लेममध्ये हे सगळं माहीत पाहिजे आपल्याला की कुठे आहे काय. बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीला जर पाहिलं तुम्ही तर डिबेंचर म्हणजे आपले काय आहेत? लॉंग टर्म डेब्ट आहेत. डिबेंचर हे लॉंग 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष अशा पद्धतीच्या लॉंग टर्म कर्जाला आपण डिबेंचर म्हणतो, किंवा ते डिबेंचर हा बिझनेस कॅपिटलचा एक बॉरोड कॅपिटलचा टाईप आहे. तर 2 लाख रुपये हे लॉंग टर्म डेब्ट आहेत. आणि दुसरा काय शब्द आहे? शेअर होल्डर फंड. शेअर होल्डर फंड कशाला म्हणायचं? तर इक्विटी शेअर कॅपिटल. जर इथे प्रेफरन्स शेअर असते तर तेही आपण घेतले असते. इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि रिझर्व. आणि जर इथं प्रॉफिट अँड लॉस दिला असता तर तोही आपण ॲड केला असता. आणि त्या सगळ्या गोष्टींचा कॉम्बिनेशन म्हणजे शेअर होल्डर फंड आहे. म्हणजेच काय? शेअर होल्डर म्हणजे कंपनीचे मालकांचं स्वतःच्या शेअर होल्डर म्हणजे कंपनीचे ओनर्स असतात, त्या ओनर्सचा स्वतःचा फंड. तर ऑफकोर्स इक्विटी, ऑफकोर्स प्रेफरन्स, रिझर्व हाही कंपनीच्या प्रॉफिटचाच भाग आहे, तोही मालकाचा ओनरचाच भाग आहे म्हणून तोही ॲड करायचा. आणि जर प्रॉफिट दिलेला असेल तर तोही ॲड करायचा. अशा 3-4 गोष्टींचंच कॉम्बिनेशन असतं. तर आत्ता इथे प्रॉब्लेममध्ये फक्त 2च गोष्टी आहेत. या दोन्हींची आपण काय करू? ॲडिशन करू. 2 लाख आणि 1.5 लाख म्हणजे 3,50,000 काय येणार आहे? शेअर होल्डर फंड येणार. आधी आपण लॉंग टर्म डेब्ट बघू. लॉंग टर्म डेब्ट किती आहे? 2 लाख आहे. आणि शेअर होल्डर फंड आहे 1,50,000. सॉरी, शेअर होल्डर फंड किती आहे? 2 लाख, 3.5 लाख आहे. सॉरी, 3,50,000. याचं जर उत्तर काढलं तर 0.57:1 अशा पद्धतीने हे आन्सर आपण लिहिणार आहोत. म्हणजे कंपनीचं ओन्ड कॅपिटल 1 आहे, स्वतःचं मालकांचं, आणि बॉरो केलेलं कॅपिटल जे साधारण लॉंग टर्म डेब्ट जे आहेत ते 0.57. म्हणजे हे 1पेक्षा कमी असणं ही गुड साईन आहे. कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे. त्यानंतर शेवटचा रेशो आहे सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉईड. सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉईड. सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉईड, सेल्स शब्दावरूनच कळलं की यामध्ये सेल्स तर इन्क्लूड आहेत. सेल्स डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड.
सेल्स तर माहिती आहे तुम्हाला, 10 लाख आपले सेल्स आहेत. हां, प्रॉब्लेममध्ये आपण ऑलरेडी बघितलेलेच आहेत, 10 लाख आपले सेल्स आहेत. कॅपिटल एम्प्लॉईड काय आहे? कॅपिटल एम्प्लॉईड समजून घ्यावं लागेल. इक्विटी कॅपिटल जर प्रेफरन्स असतं तर ते, रिझर्व ही घेतली असते आपण, प्रॉफिट अँड लॉस दिलेला असता तर तोही घेतला असता आपण, आणि डिबेंचरसुद्धा यामध्ये इन्क्लूड. कॅपिटल एम्प्लॉईडमध्ये ओव्हरऑल कॅपिटल विचारात घ्यायचं, मग ते बॉरोड असू देत किंवा ओन कॅपिटल असू देत. त्यामुळे ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे 2 लाख प्लस 1.5 लाख प्लस 2 लाख, 2 आणि 2 4, 5,50,000 हे आपलं कॅपिटल एम्प्लॉईड येणार आहे. 5,50,000 पाहिजे तर इथे ब्रॅकेटमध्ये दाखवते तुम्हाला. कॅपिटल एम्प्लॉईड कशाला म्हणायचं? कॅपिटल एम्प्लॉईड इज इक्वल टू इक्विटी शेअर कॅपिटल प्लस, जर प्रेफरन्स असतील तर प्रेफरन्स, पण या प्रॉब्लेममध्ये नाही आहेत तर प्रेफरन्स पाहिजे तर लिहून देते, प्रेफरन्स कॅपिटल प्लस रिझर्व प्लस जर प्रॉफिट अँड लॉस असेल तर प्रॉफिट अँड लॉस प्लस डिबेंचर, किंवा जर बँक लोन असं दिलं असेल, डिबेंचर्स बँक लोन म्हणजे लॉंग टर्म बँक लोन, तर हे सुद्धा आपण इथे काय केलं असतं, ॲड केलं असतं. तर या दोन्हींचं डिवायडेशन आहे, उत्तर आहे 1.82 टाइम्स. हे झालं आपलं आन्सर. तर अशा पद्धतीने आपण काय केलेले आहेत, 5 रेशो काढून घेते. मी एकदा तुम्हाला समोर ठेवून दाखवते. तर अशा पद्धतीचा हे तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो, फिक्स्ड ॲसेट टर्नओव्हर रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो आणि डेब्ट टू इक्विटी रेशो, सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉईड. तर एवढं सगळं जेव्हा सोल्युशन तुम्ही कराल तर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क यामध्ये मिळतील. तर हा होता आपला, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता यामध्ये, हा होता आपला क्वेश्चन नंबर 3. आणि अशा पद्धतीने त्याचं सोल्युशन त्यांना एक्सपेक्टेड आहे. डन. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर आता हा आहे क्वेश्चन नंबर 4. वर्किंग कॅपिटलचा हा प्रॉब्लेम आहे. तर यामध्ये एक कंपनीचा प्रोफॉर्मा कॉस्टशीट दिलेली आहे. त्यांना जे काही प्रोडक्ट बनवायचे त्याचं रॉ मटेरियल 80 रुपये पर युनिट पडतं त्यांना. त्यानंतर डायरेक्ट लेबरला 30 रुपये खर्च येतो आणि इतर ओव्हरहेड 60 रुपये. अशा प्रकारे टोटल खर्च 170 रुपीजचा होतो. प्रॉफिट 30 रुपये इन्क्लूड करून ते युनिट जे आहे ते सेल करतात 200 रुपयांना. तर अशा पद्धतीने कॉस्टशीट त्यांनी दाखवलेली आहे आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे. जसं की रॉ मटेरियलचं स्टॉक ते जनरली 1 मंथचा भरून ठेवतात. त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस जे आहे ते साधारण एक हाफ मंथ म्हणजे 15 दिवस वर्क इन प्रोग्रेसला जातात. म्हणजे एखादं प्रोडक्ट टाकलं मशीनमध्ये की ते कंप्लीट व्हायला साधारण 15 दिवस जातात. फिनिश गुड्सचा ॲव्हरेज 1 मंथ म्हणजे फिनिश गुड्स तयार माल ते गोडाऊनमध्ये 1 महिन्यासाठी स्टोअर रेडी ठेवतात. त्यानंतर क्रेडिट अलाउड बाय सप्लायर 1 मंथ म्हणजे त्यांचे सप्लायर रॉ मटेरियल पाठवणारी लोक यांना 1 महिन्याचं क्रेडिट अलाउड करतात. म्हणजे 1 महिना हे उधारीने माल आणू शकतात. त्यानंतर क्रेडिट अलाउड टू कस्टमर 2 मंथ्स हे यांच्या कस्टमरला 2 महिन्याचं क्रेडिट अलाउड करतात. म्हणजे विकल्यानंतर 2 महिने यांची थांबायची तयारी असते. लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस अँड ओव्हरहेड 1 मंथ याचा अर्थ वेजेस आणि ओव्हरहेडला 1 महिना लॅग करता येतं, 1 महिना थांबवता येतं. आज काम केलं 1 महिन्यानंतर पेमेंट मिळेल. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी इथे पुढे दिलेला आहे, 1/4 सेल्स आर कॅश सेल्स. याचा अर्थ जो काही उधारीने माल विकला जातो हा 1/4 सोडून 3/4च उधारीने विकला जातो आणि 1/4 प्रॉम्प्ट पेमेंटचा प्रकार आहे म्हणजे कॅश पेमेंटचा आहे. माल विकला आणि लगेच त्याची कॅश मिळाली. आणि लास्ट एक पॉईंट आहे इथे, एक्सपेक्टेड कॅश इन हँड 25,000. 25,000 मेंटेन ठेवतात ते अकाउंटमध्ये, बॅलन्स तितका एमर्जन्सीसाठी रेडी ठेवतात.
तर अशा पद्धतीने त्यांनी ओव्हरऑल कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसची आणि ओव्हरऑल त्यांच्या ज्या काही पॉलिसीज असतात त्या त्यांनी इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. याच्या बेसिसवर आपल्याला कंपनीचं खेळतं भांडवल किती असणं अपेक्षित आहे हे काढायचं आहे, म्हणजेच वर्किंग कॅपिटल सॉल्व करायचं आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल फॉर लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी 60,000 युनिट्स ऑफ द प्रोडक्शन. म्हणजे एका स्पेसिफिक वर्षामध्ये 60,000 युनिट्स जर हे प्रोड्यूस करत असतील तर आपल्याला त्याच्या बेसिसवर वर्किंग कॅपिटल किती असणं अपेक्षित आहे हे त्यांना काढून दाखवायचं आहे. प्रश्न समजणं महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याचं सोल्युशन अगदी छान पद्धतीने सोप्या मेथडनी आपल्याला समजू शकतं. अगदी मला म्हणाल तर तुम्ही हा सगळ्यात चांगला आणि सगळ्यात आवडता माझा टॉपिक आहे. अगदी छान आणि एक सिस्टमॅटिक पद्धतीने सोडवून आपण हा पूर्ण व्यवस्थित सॉल्व करू शकतो. कशा पद्धतीने जायचं बघा. वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला आपण आत्ता मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिला. वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटी. याच पद्धतीने जायचं आहे, पण ते कसं ते बघूयात आपण. तर याच्यामध्ये बघा कशा पद्धतीने करायचं. तर एक 2 कॉलम्स तुम्हाला आखावे लागतील. एक इनर कॉलम असेल आणि दुसरा, तुम्ही पेन्सिलीचा वापर करा. मी इथे तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून मी खरं तर सगळीकडे पेनच वापरते. तर अशा पद्धतीने आपण साधारण 2 कॉलम आखून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर इथे वर आपण इन द बुक्स ऑफ दिस कंपनी आणि मग पर्टिक्युलर वगैरे आखू शकतो. आता हे एवढं इम्पॉर्टंट नाही, हे तुम्ही अगदी पुस्तकात बघूनही समजू शकता. मेन कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत, तरी मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. इन द बुक्स ऑफ जी काही कंपनी दिली असेल ना, बुक्स ऑफ XYZ लिमिटेड, XYZ लिमिटेड तुम्ही इथे दाखवू शकता. वर्किंग कॅपिटल स्टेटमेंट हे आहे आपलं वर्किंग कॅपिटल स्टेटमेंट. ठीक आहे. आता याच्यामध्ये पर्टिक्युलर आहे हे आपलं आणि अमाऊंट. चलो आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूयात. यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, वर्किंग कॅपिटल काढण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला करंट ॲसेट्स लिहायचे आहेत. करंट ॲसेट्स. आता कंपनी हा फॉर्मॅट अशाच पद्धतीने काढायचा बरं का. म्हणजे करंट ॲसेट्स आणि त्यामध्ये सगळ्यात आधी पहिल्या नंबरला येणार ते म्हणजे रॉ मटेरियल. पहिल्या नंबरला येणार रॉ मटेरियल. रॉ मटेरियल बघा, कंपनीला 1 युनिट बनवण्यासाठी रॉ मटेरियल किती लागते? 80 रुपयांचं. 1 युनिट 80 रुपये रॉ मटेरियल. इथे मी लिहिणार ब्रॅकेटमध्ये 80 रुपये एका युनिटला लागत आहेत, मल्टिप्लाइड बाय असे किती युनिट वर्षभरात कंपनी बनवते बघा. प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला इथे दिलेलं आहे किती युनिट? 60,000 युनिट. 80 रुपये मल्टिप्लाय बाय 60,000 किंवा पहिलं 60,000 घ्या मल्टिप्लाइड बाय 80, वॉट एव्हर कसंही तुम्ही करू शकता. 80 मल्टिप्लाय बाय 60,000. आता रॉ मटेरियल आपण कुणाकडून आणतो? आपल्या सप्लायरकडून आणतो, बरोबर. आता आपल्याला हे बघायचं की आपला सप्लायर आपल्याला किती दिवसाचं क्रेडिट अलाउड करतो. ठीक आहे. तर आता पूर्ण प्रॉब्लेममध्ये आपला रॉ मटेरियलचा संबंध येणार आहे आपल्या सप्लायरशी. म्हणजे पॉईंट नंबर 4 मध्ये क्रेडिट अलाउड बाय सप्लायर 1 मंथ. म्हणजे आपल्या सप्लायरने आपल्याला 1 महिन्याचं क्रेडिट अलाउड केलं आहे. म्हणजे आपला पैसा गुंतणार किंवा त्यांचा पैसा गुंतणार आहे, आपल्याला वापरायला मिळणार आहे 1 महिन्याचा पैसा. तर इथे काय करायचं? 1 महिना अलाउड आहे ना, म्हणजे इंटू 1 डिवायडेड बाय किती येणार? 12. याचं जे काही आन्सर असेल ते आपल्याला रॉ मटेरियलमध्ये लिहायचं आहे. तर आता कॅल्क्युलेटरवर जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 80 मल्टिप्लाय बाय 60,000 इंटू 1 तर नाही केलं तरी चालतं, डिवायडेड बाय 12. 12 का? तर 1 महिन्याचं क्रेडिट अलाउड आहे. 12 महिन्यांपैकी हे सगळं जे काही 60,000चा हिशोब जो काही आहे ना, तो फॉर स्पेसिफिक इयर आहे. मग आपल्याला 1 मंथचं काढायचं असेल तर ऑफकोर्स 12 महिन्यांमधला 1 महिना आहे, म्हणजे 1 डिवायडेड बाय 12 करावं लागेल. 80,000 इंटू 60,000 इंटू 1 डिवायडेड बाय 12
आणि याचा आन्सर जर कॅल्क्युलेटरवर तुम्ही बघितलं तर येते 4 लाख. तुम्ही करून बघा. 1 2 3 4 5 4 लाख. पाहिजे तर मी एकदा तुमच्यासमोर कॅल्क्युलेटर घेऊनच बसलेली आहे, मी करते. दिसत असेल तर ठीक. 80 मल्टिप्लाइड बाय 60,000 इंटू 1 करायची गरज नाही, डिवायडेड बाय 12. 4 लाख उत्तर इथं आलेलं आहे. दिसत असेल तर 4 लाख हे आन्सर आपल्याला दिसतंय. डन. आता याच्यानंतर करंट ॲसेट्समध्ये पहिल्या नंबरला येतं रॉ मटेरियल, दुसऱ्या नंबरला हे असंच लिहायचं आहे परीक्षेमध्ये. दुसऱ्या नंबरला लिहायचं आहे वर्क इन प्रोग्रेस. तुम्ही म्हणाल असाच का फॉर्मॅट? तर बघा, वर्क इन प्रोग्रेस म्हणा किंवा इन वर्क इन प्रोसेस. वर्क इन प्रोसेस. आता बघा, करंट ॲसेट म्हणजे तुमचा पैसा, तुमचं ओव्हरऑल कंपनीमध्ये जी मॅन्युफॅक्चरिंग होती, रॉ मटेरियलही तुमची करंट ॲसेट आहे. प्रोसेसमध्ये असलेला जो काही पैसा आहे तोही तुमची ॲसेट आहे. फिनिश गुड्स पण तुमचं ॲसेट आहे, डेटर्स पण तुमची ॲसेट आहे. सो आपण करंट ॲसेटमध्ये ह्याच कंटेंटला यूज करतो. आता वर्क इन प्रोग्रेस किंवा वर्क इन प्रोसेसमध्ये जायचं आहे आपल्याला. आता ते चेक करायचं आहे की वर्क इन प्रोसेसमध्ये आपला माल किती राहतो. आता वर्क इन प्रोसेसमध्ये बघा, नीट विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वर्क इन प्रोसेस आपला हाफ मंथ आहे, पण वर्क इन प्रोसेसमध्ये जेव्हा माल आपण टाकतो तेव्हा फक्त रॉ मटेरियल टाकतो का? नाही. तर लेबरही युटिलाइज होतात आणि ओव्हरहेडसुद्धा युटिलाइज होतात. मग या तिन्हींचं कॉम्बिनेशन घ्यावं का? तर यामध्ये एक लॉजिक वापरतात की रॉ मटेरियल हे 100% घ्या, रॉ मटेरियल हे 100% घ्या, पण या दोन गोष्टी घेताना काय करा, 50% घ्या. कारण प्रोसेसमध्ये ना अंडर प्रोसेस आहे, झालं असेल 30%, 40%, 50%, जे काही असेल. तर लेबर आणि ओव्हरहेडला घेण्याची पद्धत वर्क इन प्रोसेसमध्ये किंवा वर्क इन प्रोग्रेसमध्ये काय आहे, 50%. रॉ मटेरियल मात्र अख्खं घेऊन टाकावं लागतं. पण जर विचार केला तर लेबर आणि ओव्हरहेड मात्र आपल्याला इथे काय करायचे, 50% घ्यायचे. तर आता कसं करायचं हे थोडंसं समजून घ्या. थोडंसं ट्रिकी वाटू शकतं. वर्क इन प्रोसेसमध्ये सगळ्यात आधी आपल्याला तिन्ही गोष्टींचं, वर्क इन प्रोसेसमध्ये तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन असणार आहे. मटेरियल म्हणजेच रॉ मटेरियल पहिला नंबर, म्हणजे सब पॉईंट आहे हा बरं का, ह्या दोनमधला सब पॉईंट आहे. रॉ मटेरियल लागणार आहे तुम्हाला. रॉ मटेरियलचा आपला फिक्स चार्ज आहे. किती चार्ज आहे? 80 रुपये. रॉ मटेरियल 80 रुपये. अशा किती प्रोडक्टसाठी लागणार? 60,000 प्रोडक्टसाठी. बरोबर. आता किती दिवस हा माल अडकून पडणार आहे? तर वर्क इन प्रोसेससाठी किती दिवस लागणार आहे? हाफ मंथ म्हणजे अर्धा महिना. अर्धा महिना म्हणजे इथे आपण कसं लिहायचं बघा, 0.5 डिवायडेड बाय 12 केला तर चालेल? ऑफकोर्स चालेल. हा अर्धा महिना येतो. ठीक आहे, थोडंसं समजून घ्या. 80 मल्टिप्लाय बाय 60,000 इंटू 0.5 डिवायडेड बाय 12, याचं उत्तर येते 2 लाख. आता मी हे इनर कॉलमला लिहिते कारण वर्क इन प्रोसेससाठी तर सगळ्या गोष्टी इथे कॅल्क्युलेट करायच्या आहेत ना, त्यातलं मी फक्त रॉ मटेरियल केलं. नंबर 2मध्ये मी कॅल्क्युलेट करणार आहे काय, लेबर. डायरेक्ट लेबर 30 रुपये. डायरेक्ट लेबर किती आहे? 30 रुपये. 30 रुपये मल्टिप्लाय बाय 60,000. आता 0.5 डिवायडेड बाय 12 तर मी घेणारच आहे, पण मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हटलं की रॉ मटेरियल अख्खं घ्यायचं आहे, पण डायरेक्ट लेबर आणि ओव्हरहेड आपल्याला वर्क इन प्रोसेसमध्ये असल्यामुळे ते अर्धवट अवस्थेत असल्यामुळे त्याला फक्त 50% घ्यायचं ठरलं आहे. म्हणून आपण ह्या उत्तराला काय करणार आहोत, इथे परत 50% अशा पद्धतीने करणार आहोत. आता हे कॅल्क्युलेशन नीट करून बघा, आपल्याला उत्तर मिळेल 37,500. जर तुम्हाला हवं असेल तर मी हे कॅल्क्युलेटरवर पण तुम्हाला करून दाखवू शकते, पण ते किती क्लिअर तुम्हाला दिसते हा एक मला शंकेचा भाग आहे, बाकी काही नाही. 30 मल्टिप्लाइड बाय 60,000 मल्टिप्लाइड बाय, हे बघा 30 मल्टिप्लाइड बाय 60,000 मल्टिप्लाइड बाय 0.5 डिवायडेड बाय 12 मल्टिप्लाय बाय
0.5 डिवायडेड बाय मी केलं 12 इंटू 50% इंटू 50%. तर मला उत्तर मिळालेलं इथं 37,500. सगळं नीट शिस्तीत करत जायचं. अगदी जर वाटलं कॅल्क्युलेटरवर कधी कधी चुकूही शकतं, मग ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून इज इक्वल टूचं बटन दाबायचं. मग मल्टिप्लाइड बाय 0.5 डिवायडेड बाय 12 करून परत इज इक्वल टूचं बटन दाबायचं आणि परत मल्टिप्लाइड बाय 50%चं बटन दाबून इज इक्वल टू दाबायचं की उत्तर तुम्हाला रेडी मिळेल. आता तिसऱ्या नंबरला आहे, काय आहे तिसऱ्या नंबरला? ओव्हरहेड. तिसऱ्या नंबरला आहेत ओव्हरहेड्स. आपल्या प्रॉब्लेममध्ये बघा, क्वेश्चनमध्ये पुन्हा एकदा दाखवते. रॉ मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि ओव्हरहेड ह्या दोन गोष्टी 50% आणि हे मात्र पूर्ण. जसं फॉर एक्झाम्पल आपण जर शिरा बनवायला घेतला तर रवा आपण पूर्ण घेणार आहोत, पण प्रोसेस चालू असेल तर लेबर कामाची प्रोसेस चालू आहे ना, आपण अर्धी प्रोसेस झाली असं कन्सिडर करू शकतो आणि इतर खर्चांनाही अर्ध कन्सिडर करू शकतो. सो आपण रॉ मटेरियल कंप्लीट आणि हे दोन्ही 50% घेतलेले आहेत. तर आता आपण ओव्हरहेडचे किती रुपये आहेत? 60 रुपये आहेत. सेम तसंच करूयात. 60 मल्टिप्लाय बाय 60,000 युनिट्स आहेत. 0.5 म्हणजे 15 दिवस, हाफ मंथचं घ्यायचं आहे कारण वर्क इन प्रोसेसला त्यांनी हाफ मंथ सांगितलं आणि 50% आपल्याला ओव्हरहेडला पण घ्यायचं आहे. आणि याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे 75,000. आता या तिन्हींची जी ॲडिशन आहे, ही तिन्हींची ॲडिशन म्हणजे वर्क इन प्रोसेसचं फायनल आन्सर आहे. आणि या तिन्हींची ॲडिशन किती येते बघा, ही आहे हे 2,37,500 आणि 75,000, 3,12,500. डन. याच्यानंतर पुढे जायचं आहे. मेन हेडिंग बघा. मेन हेडिंग काय आहेत तुम्हाला परत दाखवते इथे. मेन हेडिंग हे आहे आपलं करंट ॲसेटमध्ये रॉ मटेरियल, मग आहे वर्क इन प्रोसेस आणि आता पुढे जाणार आहोत आपण वर्क इन प्रोसेस नंतर फिनिश गुड्स. 1, 2, 3 फिनिश गुड्स. फिनिश्ड गुड्स. तयार मालासाठी फार काही ताप नाही आहे आपल्याला. बघा, तयार माल जर आपल्याकडे रेडी आहे तर रॉ मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि ओव्हरहेड याचं कॉम्बिनेशन जे 170 रुपये ना, हे आता आपल्याला घ्यायचं आहे. तयार मालावर झालेला खर्च किती आपला? 170 रुपये आहे, बरोबर. असे किती युनिट्स आपण बनवतो? 60,000 युनिट्स. पण आता किती दिवस हा तयार माल आपल्याकडे तयार ठेवतो आपण ते बघूयात आपण. हे बघा, पॉईंट नंबर 3 मध्ये बघा, फिनिश गुड्स ॲव्हरेज 1 मंथ. प्रॉब्लेममध्ये काय दिले? फिनिश गुड्स जे रेडी ठेवतात ते 1 महिना रेडी असतं त्यांच्या गोडाऊनमध्ये, म्हणजे 1 मंथचं जायचं आहे आपल्याला. इथे 170 रुपीज मल्टिप्लाइड बाय 60,000 इंटू 1 डिवायडेड बाय 12, कारण 1 मंथ हे म्हणून. ठीक आहे, सिम्पल आहे हे. याचं उत्तर कॅल्क्युलेटरवर जर काढलं तर तुम्हाला मिळेल 8,50,000. डन. याच्यानंतर 4th पॉईंट आहे डेटर्सचा. डेटर्स म्हणजे आपले कस्टमर्स ज्यांनी आपल्याकडून उधारीने माल घेतला, म्हणजे आपला पैसा तिथे गुंतला पण ती आपली ॲसेटच आहे. आज ना उद्या पैशांची रिकव्हरी होणार आहे त्यांच्याकडून. तर आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. डेटर्स घेताना काही जण कॉस्ट घेतात, म्हणजे 170 जी आपली कॉस्ट आहे ती कन्सिडर करतात, आणि काही जण घेताना सेलिंग प्राईस घेतात. जी प्राईस तुम्ही घ्याल ती फक्त एक नोटच्या रूपात तुम्ही मेन्शन करा की डेटर्स आर कन्सिडर्ड ऑन कॉस्ट प्राईस, किंवा जर सेलिंग प्राईस घेतली असेल तर डेटर्स आर कन्सिडर्ड ॲज सेलिंग प्राईस. तर आता मी इथे डेटरला 200 रुपयांनी विकलं असं कन्सिडर करून चालते. तर आता इथे डेटर्सला आपण 200 रुपयाला विकले, असे 60,000 युनिट्स विकले. या लोकांनी आपल्याला किती महिन्याचं क्रेडिट मागितलेलं आहे तेही बघू आपण. आणि अजून एक महत्त्वाची गोष्टही बघायची आहे.
क्रेडिट अलाउड टू कस्टमर्स 2 मंथ्स, म्हणजे आपण यांना 2 महिन्याचं क्रेडिट दिलं. इथं 2 महिने आपले पैसे गुंतणार आहेत, म्हणजे इथे येणार 2 डिवायडेड बाय 12. परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट की त्यांनी असं सांगितलं की सगळा जी काही विक्री झाली ना, सेल झालेला आहे, त्यातला 1/4 हा कॅश सेल होणार आहे, म्हणजे त्यांचे पैसे ऑन दी स्पॉट येणार आहेत. पण 3/4 असे ज्यांनी उधारीने माल घेतला त्यांचाच पैसा फक्त आपल्याला लगेच येणार नाही, तर आफ्टर 2 मंथ्स येणार आहे. ज्यांचा पैसा 2 महिन्यांनी येणार तेच त्यांनाच म्हटलं जातं डेटर्स. सो इथे आपण करताना सगळं कॅल्क्युलेशन 3/4 करणार आहोत. तुम्ही म्हणाल 3/4 का? तर 1/4 1/4 पार्ट कॅश सेल आहे, म्हणजे पूर्ण ही जी जर चपाती असेल तर यातला 1/4 म्हणजे किती? पाव हिस्सा हा कसा झाला? कॅश सेल झालेला आहे. मग उरलेला पार्ट किती आहे? हा जर उरलेला पार्ट विचारात घेतला तर तो किती आहे? तर तो 3/4 आहे. म्हणजेच 3/4 अमाऊंट ही आपली डेटर्सची आहे. त्यामुळे हे अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून आपल्याला काढावं लागणार आहे. नीट समजून त्या पद्धतीनेच करणं गरजेचं आहे. तर याचं उत्तर येतं आहे, जर 200नी आपण पकडलं तर 15 लाख उत्तर येते. म्हणजे इथं 15 लाख आपले गुंतून पडतात आहेत. ठीक आहे. आता अशा पद्धतीने इथपर्यंत आपण आल्यावर 5वी शेवटची फिगर याच्यामध्ये आहे, ती म्हणजे एक्सपेक्टेड कॅश. किती कॅश बॅलन्स करायचा ठरला आहे आपला प्रॉब्लेममध्ये. क्वेश्चनमध्ये बघा, इथे दिलं एक्सपेक्टेड कॅश इन हँड, म्हणजे बँकेमध्ये रेडी एमर्जन्सीसाठी 25,000 ठेवणं आवश्यक आहे. तेही 25,000 आपण इथे ॲड करूयात. ही आपली करंट ॲसेट आहे. या सगळ्यांची जी टोटल आहे ना, ही टोटल म्हणजे आपलं फायनल उत्तर अजून आलेलं नाही आहे, थोडंसंच राहिलेलं आहे. ही आहे टोटल करंट ॲसेट आणि या सगळ्यांची टोटल येते 28,62,000. मे बी काही डिफर पण येऊ शकतं, तुम्ही चेक करा. 28,62,000. आता पहिलं आपलं हेडिंग होतं, मेन हेडिंग होतं आपलं करंट ॲसेट, बरोबर. हे आपलं करंट ॲसेट ही आपलं मेन हेडिंग आहे. आता आपलं हेडिंग असणार आहे करंट लायबिलिटी. आता याच्यातून जी काही उत्तर येईल ना, आपलं करंट लायबिलिटीची जी काही टोटल येईल ना, ती आपण ह्या करंट ॲसेटच्या टोटलमधून मायनस करणार, म्हणजे आपल्याला वर्किंग कॅपिटलची फिगर सापडणार. दॅट्स इट. ठीक आहे, कळतंय. करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटीमध्ये जास्त नाही गोष्टी येणार, त्यामुळे डोंट वरी, संपण्याच्याच जवळ आहे हा प्रॉब्लेम. करंट लायबिलिटीमध्ये येणार, करंट लायबिलिटी म्हणजे लोकांना आपल्याला पैसे द्यायचेत. आपण कच्चा माल आणला, क्रेडिटर्सला आपल्याला पैसे द्यावे लागणार. त्यामुळे करंट लायबिलिटीमध्ये पहिली गोष्ट येते ती म्हणजे क्रेडिटर्स. क्रेडिटर्सकडून काय घेतलं आपण विकत? तर क्रेडिटर्सकडून रॉ मटेरियल घेतलं. रॉ मटेरियल घेतलं 80 रुपयाला. यांना पैसे द्यायचे आहेत आपल्याला. 80 रुपयाला आपण रॉ मटेरियल घेतलं. 60,000 युनिटसाठी घेतलं. पण या क्रेडिटर्सनी आपल्याला किती महिने अलाउड केलेले आहेत? बघा, सप्लायरनी 1 महिना आपल्याला अलाउड केला आहे. म्हणजे इथे 1/12. जास्त नाही, सोपंच आहे हे. 1/12 जर इथं केलं तर याचं उत्तर येणार आहे, व जसं वर उत्तर होतं त्याच पद्धतीने इथे उत्तर येणार आहे 4 लाख रुपये. हे डायरेक्ट आपण बाहेर टाकू शकतोय. क्रेडिटर्स नंतर दुसरा खर्च कुठला आहे? क्रेडिटर्स नंतर दुसरा खर्च आहे लेबरचा किंवा वेजेसचा. लेबरला पण पैसे द्यावे लागणार आहेत ना आपल्याला. लेबरचा खर्च आहे, तो आहे किती? क्वेश्चनमध्ये बघा, लेबरला आपल्याला 30 रुपये खर्च येतो. पण हे लेबर किती दिवस थांबायला? लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस किती? 1 मंथ तयार आहेत. ठीक आहे. मग लेबरला आपण देताना आता काय करूयात, मी इथे करते थोडंसं. लेबरला आपल्याला 30 रुपये द्यायचे आहेत 60,000 युनिटप्रमाणे, आणि त्यांनाही आपण 1 महिन्याचं क्रेडिट 1 महिना डिले करू शकतोय. म्हणजे याचे उत्तर येते 1.5 लाख रुपये. शक्यतो एका पानात दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणून मी तिथल्या तिथे ॲडजस्ट करते, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. लेबर नंतर
ओव्हरहेड पण अशाच पद्धतीने येईल. ओव्हरहेडचा 60 रुपये खर्च होता 60,000प्रमाणे. तेही 1 महिना थांबायला तयार आहेत ना ओव्हरहेडवाले पण. तर ते पण 1/12 ते येईल 3 लाख रुपये. आता याची टोटल आहे, याची टोटल जर तुम्ही केली तर याची टोटल येते 4 आणि 3 7, 8,50,000 रुपये. 8,50,000 ही येईल टोटल करंट लायबिलिटी. आणि आता सगळ्यात शेवटच्या लाईनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटी. म्हणजेच इथे 28,62,000मधून 8,50,000 तुम्हाला काय करायचेत, मायनस मायनस. म्हणजे इथे तुम्ही ह्याच्या खाली हे कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने दाखवू शकता. मी आता इथेच दाखवते. 28,62,000 मायनस 8,50,000 म्हणजे जे काही उत्तर येईल 20,12,500 ही तुमची काय झाली करंट वर्किंग कॅपिटल. हे झालं तुमचं वर्किंग कॅपिटल. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम दाखवू शकता. हे तुमचं फायनल आन्सर आहे. आता मी हे अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण दाखवते. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एका स्क्रीनमध्ये बसते नाही बसते ते मला माहीत नाही, किंवा मी अशा पद्धतीने आडवं दाखवते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला ते पूर्ण स्क्रीनशॉट जर काढायचा झाला तरी समजू शकेल. काढून तुम्ही ते बघू शकता. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला पूर्णपणे सॉल्व करायचा आहे. तेव्हा तुम्हाला 12पैकी 12 मार्क मिळू शकतात जर हे सगळं सिस्टमॅटिकली कॅल्क्युलेशन वाईज परफेक्ट आलं तर. आणि बरेच पेपर आम्ही तपासताना बघतो की बऱ्याच मुलांचे आन्सर्स हे अगदी परफेक्ट कट टू कट आलेले असतात. जर ठीक आहे समजा काही ठिकाणी चुकलं, कॅल्क्युलेशनमध्ये थोडंफार खालीवर झालं, तर तुमच्या स्टेप्सप्रमाणे तुम्हाला मार्क यामध्ये नक्की मिळतील. तर हा होता वर्किंग कॅपिटलचा प्रॉब्लेम नंबर 4. आता आपण प्रॉब्लेम नंबर 5 लास्टवाला प्रॉब्लेम बघणार आहोत. ठीक आहे, ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 5वर आलेलो आहोत. इथे कॅपिटल बजेटिंगचा प्रॉब्लेम आहे. इथे दिलं आहे अ फर्म हुज कॉस्ट ऑफ कॅपिटल इज 10% कन्सिडरिंग 2 प्रोजेक्ट्स. प्रोजेक्ट एक्स आणि प्रोजेक्ट वाय असे 2 प्रोजेक्ट्स त्यांच्यासमोर आहेत. फोरकास्टिंग यामधून आपण करणार आहोत. दोन्हीही प्रोजेक्टला आपल्याला 70,000ची इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, गुंतवणूक आहे. पण त्याच्यातून मिळणारे रिटर्न्स जे आहेत ते कशा प्रकारे आहेत. पहिल्या वर्षी 10,000 प्रोजेक्ट एक्समधून येतील, तर प्रोजेक्ट वायमधून पहिल्या वर्षी 50,000 येऊ शकतात. सेकंड इयरला 20 आणि 40, तिसऱ्या वर्षी 30 आणि 20, चौथ्या वर्षी 45, 10 आणि 5व्या वर्षी 60 आणि 10. अशा पद्धतीचा हा इनफ्लो त्यांनी दाखवला आहे. म्हणजे पैसा येण्याचा फ्लो आहे हा. पण सुरुवातीला गुंतवणूक करावी लागणार आहे आपल्याला 70,000ची. नेट प्रेझेंट व्हॅल्यू त्यांनी 10% दिलेला आहे. आणि NPV काढायचे आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स आपल्याला याच्यामधून काढायचा आहे. या 2च गोष्टी त्यांनी विचारल्या. 10 ते 12 मार्कांना हा प्रश्न येतो. तर हेही सांगून त्यांना ऑल्सो ॲडवाईज विच प्रोजेक्ट शुड बी सिलेक्ट बेस ऑन बोथ मेथड्स. सोपा आहे प्रॉब्लेम, पण फक्त काही छोट्या छोट्या गोष्टी समजल्या पाहिजेत, दॅट्स इट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जनरली 10%वरच प्रॉब्लेम येतो, पण इन केस 12%, 8%, कुठल्याही पर्सेंटवर येऊ शकतो. तर सगळ्यात आधी तुम्हाला यासाठी नेट प्रेझेंट व्हॅल्यूच्या ज्या फिगर्स असतात त्या शोधून काढाव्या लागतील. तर इथे NPVची व्हॅल्यू कशा पद्धतीने काढायची, तर त्याची एक मेथड आहे. ते कसं करायचं बघू आपण. तर आता सगळ्यात आधी तुम्हाला सोल्युशन काढण्यासाठी एक टेबल तयार करायचं आहे. आता सोल्युशन कसं काढणार बघा. मी ना फक्त प्रोजेक्ट एक्सचं दाखवणार आहे. हा प्रोजेक्ट एक्स दाखवणार आहे.
त्याप्रमाणे तुम्ही प्रोजेक्ट वायचं स्वतः प्रिपेअर करा. दोन्हीचे वेगवेगळे टेबल काढले तरी चालतात, काहीजण एकत्रही काढतात, पण तुम्ही तुमच्या सोयीसाठी वेगवेगळे काढा. मी एक्सचं दाखवणार, तुम्ही स्वतः नंतर वायचं काढा आणि मग दोन्हीमधले कम्पेअर करून तुम्हाला त्याचा ॲडवाईज 1-2 लाईनमध्ये एक्सप्लेन करायचा आहे. तो कसा करायचा तेही सांगते. तर आता सगळ्यात आधी आपण काय करूयात, प्रोजेक्ट एक्सची सगळी माहिती टाकून आपण एक टेबल तयार करूयात. तर कशा पद्धतीने टेबल असतो तो बघा. इथे फार नाही लागणार, आपल्याला 3च कॉलम लागतील. हा प्रॉब्लेम माझ्या हिशोबाने कम्पॅरेटिव्हली पटकन होण्यासारखा प्रॉब्लेम आहे. सी आता इथे 3 कॉलम आहेत. याच्यामध्ये तुमची जी काही इनिशियल व्हॅल्यू आहे, इथे तुम्हाला इनफ्लो दाखवायची आहे, इनफ्लो दाखवायचा आहे. त्याच्यानंतर पी व्ही फॅक्टर दाखवायचे आहेत, पी व्ही फॅक्टर्स आणि पी व्ही व्हॅल्यू देखील इथे तुम्ही दाखवू शकता, म्हणजे दाखवायचं आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने साधारण तुम्हाला टेबल काढावा लागेल. इनफ्लो तर तुम्हाला माहिती आहे, ही आहे इन्व्हेस्टमेंट, ही नाही घ्यायची. बऱ्याचदा सोल्युशनमध्ये आम्ही पेपर चेक करताना लक्षात आलं की ही व्हॅल्यू त्यांनी घेतलेली आहे. 1 इयरपासून स्टार्ट करायचं आहे. 10,000, 20,000, 30,000, 45,000 आणि 60,000. तर पहिल्या वर्षी 10,000 इनफ्लो होता. दुसऱ्या वर्षी इनफ्लो त्यांनी दिलेला आहे 20,000. तिसऱ्या वर्षी इनफ्लो आहे 30,000. चौथ्या वर्षी इनफ्लो आहे 45,000 आणि 5व्या वर्षी त्यांचा इनफ्लो दिसतोय 60,000. आता हा इनफ्लो लिहून घेतला. आता आपल्याला पी व्ही फॅक्टर्स हवेत. तर ते पी व्ही फॅक्टर्स कसे काढायचे, आपल्याला टक्केवारी 10% अशी दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये. क्वेश्चनमध्ये नीट ऑब्झर्व करा. 10% नेट प्रेझेंट व्हॅल्यू @10%. 10%ला असलेली नेट प्रेझेंट व्हॅल्यू त्यांना एक्सपेक्टेड आहे. सो आपल्याला 10% वाईज जायचं आहे. याचं कॅल्क्युलेशन कसं होणार नीट बघा. हां, मी तुम्हाला इथे करून दाखवते कशा पद्धतीने आहे. हे वर्किंग आहे, वर्किंग नोट आहे. हे वर्किंग नोटमध्ये नेट दिसतंय ना तुम्हाला, नेट प्रेझेंट व्हॅल्यू किंवा पी व्ही फॅक्टर आपण म्हणूयात @10% कसं काढायचं बघा. सगळ्यात आधी 10% काढायचे, म्हणजे 10 / 100 असतात. ते नीट समजून घ्या. हे तुम्हाला इथे याच्या ना छोट्या छोट्या शॉर्ट्स पण तुम्हाला यूट्यूबला दिसतीलच. नेट एन पी व्ही फॅक्टर कसं काढायचं ते. 10 / 100 याचं उत्तर किती येतं, 0.1 येतं. ॲग्री. या 0.1 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 1 ॲड करायचं आहे, म्हणजे उत्तर तुमचं येईल 1.1. ॲग्री. 1.1ला डिवाइड बाय 1, म्हणजेच 1.1 / 1 याचं जे आन्सर येईल ना, ते आन्सर तुम्हाला पहिल्यांदा क्लिक करून जे आन्सर येईल ते आन्सर तुम्हाला पहिल्या वर्षी टाकायचं आहे. इथे =टूचं बटन दाबायचं, मग जे आन्सर येईल ते दुसऱ्या वर्षी. =टूचं बटन दाबायचं तिसऱ्या वर्षी, चौथ्या, 5व्या वर्षी. कसं करायचं मी कॅल्क्युलेटरवर करून दाखवते, पण मला माहिती आहे की जरी करून दाखवलं तरीसुद्धा इथे दिसलं नाही तर तुम्हाला स्वतःला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. अगदीच नाही कळलं तर यूट्यूबला तुम्ही हे बघू शकता. मी आता परत दाखवते. आपल्याला 10%नी काढायचं आहे. 10 / 100 म्हणजेच आपलं उत्तर आलं 0.1. या 0.1 मध्ये 1 ॲड करायचा, आपलं उत्तर आलं 1.1. जस्ट 1.1ला आपल्याला काय करायचं आहे, 1नी डिवाइड करायचं आहे. बघा बरं काय येतं. म्हणजेच सॉरी, इथे मी अशा पद्धतीने लिहिते 1 / 1.1. आता पहिलं घेते मी 10 / 100, म्हणजे आपलं उत्तर आलं 0.1. याच्यामध्ये मला ॲड करायचं आहे 1.
म्हणजे माझं उत्तर आलं 1.1. आता मी 1नी काय करणार, मी हे आधी उलटं सांगितलं होतं, नीट लक्षात घ्या. हे तुम्हाला करायचं आहे. 1नी 1.1ला डिवाइड करायचं आहे. तर आता मी पुन्हा स्क्रीन क्लीन करते कॅल्क्युलेटरची. 1 घेते डिवायडेड बाय 1.1. नीट बघा कॅल्क्युलेटरवर. 1 डिवायडेड बाय 1.1नी उत्तर काय येते बघा, इज इक्वल टू, उत्तर आलं दिसते 0.909 आलं. आता 0.909 मी पहिल्या वर्षासाठी लिहून घेते. 0.909, 3 डिजिट सफिशियंट आहेत आपल्याला. ठीक आहे. आता हे असंच ठेवायचं कॅल्क्युलेटरवर आणि काय करायचं, इज इक्वल टूचं बटन दाबायचं. 0.826, 0.826 हे असंच ठेवायचं कॅल्क्युलेटरवर. अजून एकदा इक्वल टू दाबूयात. 0.751, 0.751 असंच ठेवूयात कॅल्क्युलेटरवर आणि काय करूयात, इज इक्वल टू 0.683, 0.683 असंच ठेवू कॅल्क्युलेटरवर आणि अजून एकदा दाबूयात. 0.620, 0.620 डन. जर इथं 12% सांगितले असते तर मग हे सगळं कॅल्क्युलेशन आपण 12नी केलं असतं. दॅट्स इट. 1 डिवायडेड बाय जे काही उत्तर आलं त्यांनी करून मग काढलं असतं आणि मग हे इज इक्वल टू दाबत राहिलो असतो आपण. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, पी व्ही फॅक्टर काढायचे. पी व्ही फॅक्टर काढायला जर इथं कन्फ्युजन झालं किंवा नाही क्लिअर होते तर यूट्यूबला तुम्ही बघू शकता. पी व्ही फॅक्टर्सचे बरेच असे शॉर्ट व्हिडिओ आहेत. पण माझ्या मते इतकं काही फारसं अवघड नाही आहे, पण जमलं पाहिजे. आता फक्त काय करायचं आहे, इनफ्लो आणि पी व्ही फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला शेवटच्या कॉलममध्ये एन पी व्ही व्हॅल्यूमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. तर आता जर मल्टिप्लाय केलं 10,000 मल्टिप्लाय बाय 0.909 तर उत्तर येतं 9090. या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर येते 16,520. या दोन अमाऊंट्सचं मल्टिप्लिकेशन 22,530. या दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन 30,735. या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आलं 37,260. आता मी काय करणार आहे, या 5 फिगर्सची करणार टोटल. 1,16,135 आलेलं आहे. आता खूप सिम्पल आहे. एन पी व्ही काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ही जी एन पी व्हीची टोटल आहे 1,16,135 मधून तुम्हाला काय करायचे, इनिशियल व्हॅल्यू होती ना क्वेश्चनमध्ये आपल्या, इनिशियल इन्व्हेस्टमेंट 70,000 तुम्हाला मायनस करायची. म्हणजे इथं एन पी व्ही मायनस इन्व्हेस्टमेंट जर केलं तर तुम्हाला जे काही उत्तर मिळणार आहे 46,135 ही झाली एन पी व्ही व्हॅल्यू. आणि तुम्हाला काय काढायला सांगितलं प्रश्नामध्ये बघा, 2 गोष्टी, एन पी व्ही आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. आता तुम्हाला काढायचं आहे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. आणि याच्यासाठी काय करायच्या, ह्या 2 व्हॅल्यूजचा फक्त आपल्याला भागाकार म्हणजेच डिव्हिजन करायचं आहे. म्हणजे एन पी व्ही डिवायडेड बाय इन्व्हेस्टमेंट म्हणजेच 1,16,135 डिवायडेड बाय 70,000. आणि याचं उत्तर आलेलं आहे 1.659. झालं. त्यांना जे हवे होते ते दोन्ही उत्तर आपण काढली. पहिलं उत्तर 46,135 आणि दुसरं उत्तर आहे पी आय निघाला, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स निघाला 1.659. जसं एक्सचं काढलं, प्रोजेक्ट एक्सचं काढलं, तसंच आपल्याला प्रोजेक्ट वायचं पण असंच काढायचं आहे. मग दोन्ही उत्तरांमध्ये कंपॅरिझन करून तुम्हाला ॲडवाईस द्यायचा आहे. तर आता हे आलं एक्सचं उत्तर. वायचं उत्तर काय आलेलं आहे, मी माझ्याकडे रेडी आहे वायचं उत्तर. प्रोजेक्ट वायचं उत्तर मी इथे देते. प्रोजेक्ट वायचं उत्तर
NPV आला तुमचा 36,550 आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स तुमचा आलेला आहे 1.522. ही 4 उत्तरं एक्सपेक्टेड होती तुम्हाला, हे आणि हे. आता जर तुम्ही कम्पेअर केलं तर NPV प्रोजेक्ट एक्स आणि प्रोजेक्ट वायच्या उत्तरामध्ये NPV मोठा कोणता आहे? प्रोजेक्ट एक्स आहे. आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्समध्ये जरी कम्पेअर केलं तरीही यामध्ये पण प्रोजेक्ट एक्सची फिगर मोठी आहे. सो आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे की बोथ मेथड आर गिवन रिकमेंडेशन टू गो विथ प्रोजेक्ट एक्स. ज्याची व्हॅल्यू जास्त ते रिकमेंड करायचं. दॅट्स इट. एवढंच तुम्हाला ॲडवाईस या मेथड थ्रू द्यायचं होतं. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तर हा होता आपला प्रश्न आणि हा पेपरमध्ये पण आहे अर्थात, आणि हे होतं त्याचं सोल्युशन. अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. हे कॅल्क्युलेशन नीट समजून घ्या आणि अशा पद्धतीने काढायचं आहे. हे मी फक्त एक्सचं दाखवलं, तुम्हाला प्रोजेक्ट वायचं स्वतः करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी 3 प्रॉब्लेम तुम्हाला दाखवले. हे शांतपणे समजून घ्या. याच्याशी रिलेटेड जर तुम्ही बुक विकत घेतला असेल किंवा तुमच्याकडे असेल किंवा ऑनलाईन पण तुम्हाला भरपूर मटेरियल अवेलेबल होईल, तुम्ही अशा पद्धतीचे सिमिलर निदान एक प्रॉब्लेम हे सोडवून निदान एक प्रॉब्लेम सोडवा, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि परीक्षेमध्ये तुम्हाला जमेल. आता मी असं नाही सांगू शकत की मी जे दाखवलं, जसा फॉर्मॅट दाखवला तसाच येईल, कारण 2025 हा नवीन पॅटर्न आहे. यामध्ये काय येणार आहे आपल्या कुणालाच माहिती नाही आहे. पण साधारण FMचे पेपर अनेक वर्षांपासून बघत आलो आहे. बरेच आत्तापर्यंतचे पॅटर्न चेंज झाले. 13चा पॅटर्न पाहिला आहे, 19चा पॅटर्न पाहिला, रिवाइज्ड 19चा पाहिला आहे, 22चा पाहिला, 24चा पाहिला. त्यामुळे साधारण हे प्रॉब्लेम येणार नाहीत अशातला भाग तर माझ्या मते शक्यतो होणार नाही. त्यामुळे जो काही तुम्हाला दिलेला सल्ला आहे किंवा जे काही मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, हे शांतपणे जर समजून घेतलं आणि सोडवलं तर पासिंगची तर मी 100% हमी देते. नीट करा फक्त. आता याच्यानंतर मी तुम्हाला एक 10-12 प्रश्न क्वेश्चन नंबर 2 साठीचे ती एक लिस्ट 10-12 प्रश्नांची तुम्हाला आता काढून देते आणि ती सगळ्यात व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तिथे दिसेलच, आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची प्रिपरेशन व्यवस्थित करा. ठीक आहे, चलो, बेस्ट ऑफ लक.